नमस्कार. सातारा पालिकेची निवडणूक लागली. खरं तर शेवटचे 2 दिवस राहिलेत. आपल्याबरोबर प्रभाग 9 आहे. त्या प्रभाग 9 मधले उमेदवार अक्षय जाधव आहेत. खरं तर हा वॉर्ड चर्चेत आहे. दादा, काय सांगाल? तुम्ही सातारा पालिकेच्या निवडणुकीला उभं राहिलाय. काय नेमकं तुमचं विजन आहे? विजन असं आहे की महाराज साहेबांनी ह्या वॉर्डवर विशेष लक्ष ठेवलेलं आहे. शाहूपुरी विभागावरच पूर्ण लक्ष ठेवलंय. ग्रामपंचायतीच्या काळामध्ये अजिबात ह्या विभागामध्ये कामं झाली नाहीत. तो अनुशेष कामांचा मागं पडला. म्हणून महाराजांनी हद्दवाढीनंतर ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या देण्याचा प्रयत्न केला. ग्रामपंचायतीने तुम्ही आता आमच्या 39 कॉलन्या वॉर्डमध्ये येतात. 39 कॉलन्यामध्ये जर तुम्ही फिरला तर ग्रामपंचायतीने गटारं सुद्धा केलेली नाही. लोक भेटायला गेले तर गटाराचे ड्रेनेजचे प्रॉब्लेम आधी सांगतात. मग ग्रामपंचायतीने नेमकं काम काय केलं हा प्रश्न लोकांसमोर आहे. त्यांनी नुसतं राजकारणच केलं. प्रत्येक लोकांना अवैध धंदे चालू केले. तिथं मटका व्यावसायिकांना ह्यांना अभय दिलं. दारूचे धंदे गुत्ते ते सगळे मोळाच्या ऑर्डर जे आत्ता आहेत आणि दहशतीचं वातावरण आहे ह्यांना पाठबळ देण्याचं काम केलं आणि त्यांनी फक्त राजकारणच केलं, समाजकारण अजिबात केलं नाही. हा माझा त्यांच्यावर आरोप आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एक पतसंस्थेचा विषय गाजतोय शाहूपुरीच्या या निवडणुकीत. नेमकं काय विषय आहे? पतसंस्थेतले पैसे, त्या पतसंस्थेची एक जागा होती, महालक्ष्मी पतसंस्थेचा विषय आहे. ती जागा या मान्य उमेदवारांनी विकत घेण्याचा प्रयत्न केला आणि लोकांनी त्यांना त्यांचे जे बगलबच्चे आहेत त्या जागेचे पैसे कवडीमोल पैसे संस्थेत भरले आणि त्यांच्या बगलबच्च्यांचे जे संस्थेत पैसे होते ते पैसे काढून दिले आणि सामान्य माणसाच्या गरीब लोकांनी म्हणजे धुणं काम करणाऱ्या भांडे काम करणाऱ्या महिलांचे पैसे तिथं कष्ट करून जमवलेले पैसे ते पैसे सगळ्या लोकांचे गरीब लोकांचे अडकून आहेत आणि हे मासे त्याची जमीन घेऊन मोकळे झालेले आहेत आणि जे काही त्या जमिनीचे पैसे त्यांनी मोबदला त्या पतसंस्थेत भरला त्या पैशाचे स्वतःच्या जवळच्या माणसांचे पैसे काढून दिलेले आहेत अडकून. असा त्या पतसंस्थेचा प्रॉब्लेम आहे. आम्हाला आमच्या नेत्यांचं व्हिजन चांगलं आहे. ते आत्ता राज्यामध्ये मंत्री आहेत. अमोल मोहिते साहेब आता नगराध्यक्ष होणार आहेत. इथला नगरसेवक जर या विचाराचा असेल भाजप पार्टीच्या विचाराचा तर फंड्स आणायला आपल्याला काही अडचण येणार नाही. चांगली कामं आपण आपल्या प्रभागामध्ये करू. कोणतंही पद नसताना आपण इथं कामं करून दाखवलेली आहेत लोकांना. पद असल्यावर अजून त्याला बळकटी मिळेल आणि चांगल्या प्रकारचं काम करायचा आमचा मानस आहे. ओके. नक्कीच दादांनी सांगितलं की खरं तर कुठलंही पद नसताना आम्ही शाहूपुरीच्या विकासासाठी काम करतोय आणि म्हणूनच आम्ही ही उमेदवारी दिली. का तर अजून त्या विकासाला बळकटी मिळेल आणि त्यामुळंच आमची ही उमेदवारी असेल असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळंच या प्रभागातील लोकांनी त्यांच्या पाठीशी उभं राहावं असं त्यांचं म्हणणं आहे.